हाय एव्हरीवन, तर स्वागत आहे तुमचं आपल्या पल्लवी क्लासी किचनमध्ये। तर आज आपण बनवणार आहे हाफ के-जी पाइनएप्पल केक आणि दुसरं एक हाफ के-जी चॉकलेट केक आहे। तर एक नवीन डिझाईन आहे म्हणून मी व्हिडिओ शूट केलेला आहे, म्हणजेच व्हिडिओ अपलोड करणार नव्हते, व्हिडिओ बनवणार नव्हते, कारण पाइनएप्पल केकचं ऑलरेडी रेसिपी शेअर केलेली आहे। पण हा नवीन डिझाईन आहे म्हणून थोडासा एक 10 मिनिटाचा आपला हा व्हिडिओ 7-8 मिनिटाचा आहे। ठीक आहे, तर व्हिडिओ कुठे स्किप करू नका। फायनलायझिंग करायची आपल्याला आणि मी नेहमीप्रमाणे स्पॉन्ज कट करून शुगर सिरपने सोक करून क्रीममध्ये क्रश मिक्स करून आपल्याला 3 लेयर लावून घेतलेले आहेत केकवरती आणि त्याला आपण फायनल क्रम कोट करून फायनलायझिंग करणार आहे। तर आणि अजून एक त्याच्यासोबत अजून एक केक आहे, चॉकलेट केक हाफ के-जीचा, त्याचा पण व्हिडिओ अपलोड आहे ऑलरेडी, बट हा डिझाईन नवीन आहे त्याच्यामुळे हा पूर्ण पाहू शकता आणि ट्राय करू शकता। सिंपल आहे आणि ठीक आहे, आपण हा ॲनिव्हर्सरी स्पेशल पण करू शकतो आणि बड्डे स्पेशल पण करू शकतो। तर हा आहे बड्डे स्पेशल, ठीक आहे, हजबंडने वाईफसाठी घेतलेला केक आहे हा, ठीक आहे। तर सगळेच लकी नसतात, सगळ्यांनाच काय केक भेटत नाही, काय लोकांचा तर बड्डे आलेला पण कळत नाही, गेलेला पण कळत नाही, ठीक आहे। तर अशा प्रकारे आपलं क्रम कोट करून फायनलायझिंग झालेले आहे आणि आपण आता स्क्रॅपने कॉम्ब करून घेणार आहे, ठीक आहे। तर स्क्रॅपने असं कॉम्ब करायचं, थोडंसं टच करायचं आणि आपल्या टर्न टेबलला फिरवत जायचं। त्याच्यामुळे काय होतं, एक नवीन डिझाईन आणि लुक छान येतो, कारण ही पहिल्यापासून चालत आलेली डिझाईन आहे आणि कधीच बंद होणार नाही। जिथं आपल्याला वाटते की आपली क्रीम थोडी कमी जास्त झाली आहे किंवा थोडंसं क्रीमची गरज आहे असं वाटत असेल तर क्रीम लावून घ्यायची आणि प्रॉपर आयसिंग केकला देण्याचा नेहमीच 100% प्रयत्न करायचा, ठीक आहे। तर आपल्याला केकच्या ऑर्डर येण्याची शक्यता वाढते आणि येतातच, ठीक आहे। जर तुमचं आयसिंग प्रॉपर नसेल, फिनिशिंग प्रॉपर नसेल तर ऑर्डर कोण तुम्हाला देणार नाही, ओके। तर अशा प्रकारे आपलं फायनलायझिंग झालेलं आहे आणि त्याच्यावरती मी घेतले आहे पाइनएप्पलचं ग्लेज आहे। आणि तर पाइनएप्पलचं ग्लेज मी कसं रेडी केले, ते न्यूट्रल जेल घेतलेला आहे आणि त्याच्यामध्ये इमल्शन ॲड केलेलं आहे 2-3 ड्रॉप। तर अशा प्रकारे मी एकच न्यूट्रल जेलचा डबा घेते आणि इमल्शन ठेवते। पाइनएप्पल, मँगो, स्ट्रॉबेरी हे 3 इमल्शन लागतात, कारण 3 ऑर्डरसाठीच आपल्याला न्यूट्रल जेलची गरज असते। ब्लूबेरी कधीतरी येतो ऑर्डर आणि आपल्याला इथं करायचं आहे हार्टमध्ये कन्वर्ट, तर छोटासा हार्ट बनवायचा आहे केकवरती। त्यांनी सांगितलं होतं छोटासा हार्ट बनवा, म्हणून मी अशा प्रकारे हा जो स्टीलचा आपला हार्टचा कटर आहे ना, फाउंडंट कटर किंवा चॉकलेट कटर आपण बोलू शकतो, तर त्याने मार्किंग करून घेतलेलं आहे आणि नंतर त्याच्यावरती असं आपण नोझलने तुम्हाला आवडेल ती डिझाईन करू शकता, प्लेन पण ठेवू शकता किंवा अजून दुसरे नोझल खूप असतात छोट्यामध्ये, तर हा छोट्यामध्ये स्टार आहे, एकदम स्मॉल, म्हणजे तो डॉल केकसाठी वापरतात ना, तर तो आहे हा मी इथं यूज केलेला आहे। अजून खूप सारे डिझाईन ह्याच्यामध्ये करू शकतो, प्लेन ठेवू शकतो आणि याच्यामध्ये आपण न्यूट्रल जेल स्ट्रॉबेरी फ्लेवरचं भरू शकतो। त्याच्यामध्ये काय होतं की रेड मग दिसतं छान, पण मी तर रेड वेल्वेटचे क्रम्स यूज केलेले आहेत, कारण माझ्याकडे रेड वेल्वेटचे क्रम्स अवेलेबल होते, म्हणून मी म्हटलं आता जे अवेलेबल आहे ते आपण यूज करायचं, कारण रेड कलरचं जर जेल बनवायला गेलं तर नंतर कलर ॲड करा, इमल्शन ॲड करा, ठीक आहे। आणि जेलवरती जेल आपण यूज केलं तर थोडंसं ते इकडे तिकडे मिक्स होण्याची शक्यता असते, कारण आपण पहिलेच न्यूट्रल जेल यूज केलेलं आहे कोणतं पाइनएप्पल फ्लेवरचं, तर त्याच्यामुळे
दुसरं नाही यूज करू शकत. प्लेन केकवरती आपण जर हार्ट बनवला तर त्याच्यामध्ये न्यूट्रल जेलमध्ये आपण रेड कलर मिक्स करून हार्ट रेडी करू शकतो. ठीक आहे. तर अशा प्रकारे आपला, आणि ह्याच्यावरती आहे 3 रोजेस. ठीक आहे. तर माझ्याकडे वेळ होता म्हणून म्हटलं काहीतरी याच्यामध्ये आपण नवीन डिझाईन करू शकतो. इथं मी बनवलेलं आहे उलटा सी. तर पाहू शकता तुम्ही अशा प्रकारे आपण रोज कसं बनवायचं हे पाहू शकतो आणि करू शकतो. खूप सोप्या पद्धतीने दाखवलेलं आहे आणि छोटंसंच आहे. आणि लास्टला अशी फिनिशिंग द्यायची. आणि ह्याच्यावरती मी रेड डस्ट करणार आहे, रेड कलरचा, कारण एकदम तिन्ही पण आपण व्हाईट फ्लावर्स ठेवले तर थोडासा लुक चेंज होईल. एकतर तिन्ही रेड ठेवू शकतो किंवा व्हाईट पण चालतं, असं काही नाही. बट काय होतं तर थोडंसं कलरफुल असलं म्हणजे दिसायला पण बरं दिसतं. ठीक आहे. तर हा आपला आहे रेड डस्ट. थोडासा आपल्या केकला आहे रेड वेल्वेटचा लुक आलेला आहे. आणि इथे थोडीशी क्रीम लावून घ्यायची, कारण ज्यावेळेस आपण न्यूट्रल जेलवरती फ्लावर्स अप्लाय करतो ना तर त्यावेळेस थोडंसं स्लिप होण्याची शक्यता असते. त्याच्यामुळे थोडीशी अगोदर क्रीम लावून घ्यायची आणि नंतर त्याच्यावरती असं ॲक्सिडेंट होतात ज्यावेळेस आपण केक बनवतो त्यावेळेस. ठीक आहे. तर अशा प्रकारे मी नंतर तेच फ्लावर उचलून तिथं ठेवलेलं आहे आणि जिथं पडलं होतं त्याच्या जागी पर्पल कलरचं लावलेलं आहे. तर थोडासा व्हिडिओ इथं स्किप झालेला दिसतो आहे. तर एक फ्लावर मी बनवून दाखवलेला आहे त्या पद्धतीने. आणि अजून मी व्हिडिओ अपलोड केलेला आहे त्याच्यामध्ये फ्लावर कसं बनवायचं त्याचा पण, रोज फ्लावर कसं बनवायचं याचा पण व्हिडिओ अपलोड केलेला आहे. आणि हे आहेत छोटे छोटे लीफ. तर आपला केकचा झाला तो फायनल लुक, पायनॅपल केक. ठीक आहे. तर आपण तो ॲनिव्हर्सरी स्पेशल पण करू शकतो आणि बड्डे स्पेशल पण करू शकतो. आणि आपण सेकंड केक बनवणार आहे चॉकलेट केक. तर व्हिडिओ कुठेही स्किप करू नका. ठीक आहे. तर क्रीम घेतलेली आहे मी बाउलमध्ये काढून दुसऱ्या, कारण ज्यावेळेस कलरचं वगैरे काम असतं आणि चॉकलेट मिक्स काम असतं तर त्यावेळेस मी काय करते, नेहमी क्रीम एक्स्ट्रा दुसऱ्या भांड्यामध्ये बनवून घेते. ठीक आहे. तर थोडीशी क्रीम आपल्या बेसला लावून घ्यायची. त्याच्यानंतर स्पॉन्जचा लेयर कट करून आपल्या त्याच्यावर ठेवायचं. थोडंसं हलकंसं प्रेस करायचं, जास्त प्रेस नाही करायचा. आणि शुगर सिरपने सोक करायचं, कारण चॉकलेट केकला थोडंसं एक्स्ट्रा सोकिंग लागतं, कारण त्याच्यामध्ये असते कोको पावडर आणि कोको पावडर लवकर ड्राय होते त्याच्यासाठी. आणि मी तर अशा पद्धतीने करते. तुम्ही कसं करता मला माहीत नाही, पण मला ही ट्रिक आवडते. कारण एका ठिकाणी मी बड्डेला गेले होते आणि त्यांनी चॉकलेट केक ऑर्डर केला होता बाहेरून. ठीक आहे. तर तिथे मग काय होतं, त्या चॉकलेटच्या केक क्रीमच्या लेअरवरती नाही तर आतमध्ये स्पॉन्जमध्ये चॉकलेट मेल्टेड होती, म्हणजेच गनाश. ठीक आहे. तर त्यावेळेसपासून मी जवळजवळ 2 वर्ष झाले ह्या पद्धतीने केक बनवते आणि एवढा छान रिझल्ट येतो ना ह्याचा. कस्टमर पण आपल्याला रिपीट ऑर्डर करतात आणि टेस्टला पण खूप इफेक्टिव्ह आणि खूपच छान लागतो. तर तुम्ही एकदा ट्राय करून पहा. छोटासा केक घरीच बनवून खाऊन ट्राय करा, टेस्ट करा आणि नंतर तुम्ही कस्टमरला देऊ शकता. या पद्धतीने जर केक बनवलं तर तुम्हाला इझिली ऑर्डर वाढण्याची शक्यता आहे. ठीक आहे. तर ज्यावेळेस आपण गनाश यूज करतो थोडंसं गरम असलं पाहिजे आणि थोडंसं लिक्विड असलं पाहिजे, बाकी काही नाही. ज्यावेळेस आपण केकवरती गनाश अप्लाय करतो ना त्या पद्धतीचं. फक्त काय होतं, ज्यावेळेस आपण केक फ्रीजमध्ये ठेवतो तर तुमचं जास्त गनाश थिक असेल किंवा जास्त त्याच्यामध्ये चॉकलेटचा यूज असेल तर थोडंसं ते सेट होण्याची शक्यता आहे. बट काय होतं तरी पण टेस्टला पण ते छानच लागतं, कारण शुगर सिरपमध्ये पण ते मिक्स होतं ना, त्याच्यामुळे नक्की ट्राय करून पहा. कारण जी जाळी तयार झालेली असते आपल्या केकच्या बेसला तर त्याच्यामध्ये सर्व ते एकसारखं मिक्स होऊन जातं. बघा पूर्ण आतमध्ये गेलेला आहे गनाश. तर ब्राउनी टाईप त्याचा टेस्ट लागतो. ज्यांनी ब्राउनी खाल्लेली ना त्यांना हा टेस्ट समजून जातील ते ब्राउनी टाईप.
तर अशा प्रकारे आणि साईडनं क्रम कट करून घ्यायचं. आपला नेहमीचा केक आहे, पण काही काही ट्रिक असतात आपल्या त्या थोडेसे शेअर केलेले आहेत. तर व्हिडिओ पूर्ण पहा आणि लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि डेली मी व्हिडिओ अपलोड करते, प्लीज पाहत चला बाकी काही नाही. आणि रेसिपी ट्राय करत राहा. ओके. अशा प्रकारे चॉकलेट, जर तुम्ही क्रीममध्ये चॉकलेट जास्त मिक्स केलं ना तर असा कलर येतो. तर ज्यावेळेस मी गनाश बनवलं होतं, अर्जंट नाही, रात्रीचं लेट नाईट 12 वाजता केक द्यायचा होता. माझ्याकडे गनाश नव्हता म्हणून मी थोडंसं चॉकलेट इथं जास्त झालेलं आहे, त्याच्यामुळे कलर पण चॉकलेटचा गनाशचा कलर पण थोडासा क्रीमचा कलर गनाशमुळे थोडासा डार्क झालेला आहे, चॉकलेट डार्क. ठीक आहे, तर एवढी वापरू शकतो आपण, काही हरकत नाही. तर स्क्रॅपर नेहमी प्रत्येक केकसाठी हे माझं अस्त्रशस्त्र असतंच. नेमकंच क्वचित एखादा ऑर्डर असतो की त्याच्यासोबत आपल्याला याची गरज पडत नाही. अर्धा किलो असो, 1 किलो असो, 2 किलो असो, 3 किलो असो, याच्याशिवाय चैनच पडत नाही आणि आपलं ते काम आहे ते त्याच्यानेच कंप्लीट होतं. तर ते खूप जपून ठेवावं लागतात अशा गोष्टी, कारण माझ्याकडून 3 हे मिस झालेले. त्याच्यासाठी मला एकासाठी 1 घ्यायचं लागतं, तर त्याच्यासाठी मला मग 50 रुपयाला ते 3 पीस भेटतात. मीडियम, लार्ज आणि त्याच्यापेक्षा एक मोठा असतो, जे मोठ्या केकसाठी यूज होतात. आणि प्लॅस्टिकचं असतं, थोडंसं लवचिक असतं, त्याच्यामुळे थोडंसं आपल्याला केकला फिनिशिंग द्यायला बरं पडतं. तर हे आपलं आहे चॉकलेट गनाश, थोडंसं गरम आहे लाईटली. स्क्रॅपरने इथे पण कॉम करायचे. ठीक आहे, तर थोडीशी स्क्रॅपरला क्रीम लागलेली होती अगोदर, आपण पायनॅपल केक बनवला होता त्याच्यामुळे, तर इथं थोडीशी केकला लागली आहे इथे. तर आपलं गनाश कसं ग्लो करते पाहू शकता, चमकतं एकदम. आणि हा ज्या क्रीमने मी तो हार्ट बनवला होता ना, त्याच क्रीमने इथं बॉर्डर बनवलेली आहे केकला. ठीक आहे, आणि ही आहे आपली व्हिप क्रीम. त्या व्हिप क्रीममध्ये मिक्स केलेलं आहे न्यूट्रल जेल. तर न्यूट्रल जेलचा आपण कुठे कुठे वापर करू शकतो, हे प्रत्येक ज्यावेळेस केकच्या ऑर्डर येतील ना त्याच वेळेस त्या गोष्टी बारीक असतात, बारीक गोष्टी असतात त्या लक्षात येतात आपल्या. तर इथं मी घेतली आहे व्हिप क्रीम आणि त्याच्यामध्ये 1 टेबलस्पून गनाश म्हणजे न्यूट्रल जेल मिक्स केलेलं आहे. त्याच्यामुळे काय होतं, ते थोडंसं लिक्विड होतं, थोडंसं अजून घ्यायला पाहिजे होतं, बट ठीक आहे, याने पण आपलं छान डिझाईन रेडी होईल. आणि स्टिक घेतली आहे, फक्त इकडे खेचायचं आणि नंतर इकडे 1 साईड पण करू शकतो आणि 2 साईड पण करू शकतो. तर इथे मी 2 साईड केलेला आहे, म्हणजेच दोन्ही बाजूने इकडून एकदा लाईन मारायची फक्त, बाकी एवढंच. कारण कस्टमरला हा फोटो पाठवला होता, मग त्यांनी सिलेक्ट केलं होतं. आपलं हे आहे रेग्युलर कस्टमर, प्रत्येक वर्षी ह्यांची ऑर्डर असते. आणि हा केक त्यांनी त्यांच्या बहिणीसाठी बनवला होता. ठीक आहे, तो होता पहिला होता वाईफसाठी आणि हा होता बहिणीसाठी. ठीक आहे, तर याच्यावरती 3 चेरी लावून घेतलेले आहेत आणि चॉकलेट लावलेले आहेत 3. ठीक आहे, तर अशा प्रकारे आपले 2 केक इथे रेडी झाले आहेत. एक आहे सिस्टरसाठी, एक आहे वाईफसाठी. लकी गाईज, चला हॅपी बर्थडे सिस्टर अँड वाईफ.